नमस्कार. आज आहे 2 जानेवारी. लाडक्या बहिणींना दुप्पट पैसे मिळणार. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना आता डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे आणि आता लवकरच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना हप्ता 2100 मिळणार की 2100 अधिक 2100 मिळणार की 1500 रुपयेच मिळणार, याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात महत्वाची अपडेट, आता लाडक्या बहिणींना जो डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे, परंतु आता जो जानेवारीचा हप्ता असणार आहे, नवीन वर्षाचं गिफ्ट असणार आहे, नवीन वर्षाचं गिफ्ट बहिणींना दुप्पट पैसे मिळणार आहेत. या संदर्भात काय अपडेट आलेली आहे, सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत आपण शेअर करत आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर या ठिकाणी बघा ती अपडेट काय आहे. आता ती अपडेट या ठिकाणी बघा, सर्व महिलांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता डिसेंबरचा हप्ता दुप्पट मिळणार. जानेवारीचा हप्ता आता महिलांना दुप्पट मिळणार आहे. बघा, आता जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. बरेच दिवस झालं सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट, आता लाडक्या बहिणींना पैसे दुप्पट मिळणार आहेत अशी अपडेट समोर येत आहे. या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना आता बघा, मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने आता बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट. त्यामुळे बघा, आता लाडक्या बहिणींची मकर संक्रांतीचा जो सण आहे, जो फेस्टिवल आहे, तो फेस्टिवल अगदी आनंदामध्ये साजरा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता संक्रांती निमित्ताने जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजे संक्रांतीचा जो बोनस आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा, आता सर्वात मोठी जी खुशखबर आहे आणि सर्वात मेन जी खुशखबर आलेली आहे ती आहे आता लाडक्या बहिणींसाठी. तर बघा, डिसेंबरचा हप्ता आता बहिणींना मिळालेला आहे. आता लगेच, आता या ठिकाणी बघा, आता लगेच सर्व लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता दिला जाणार आहे. खूप मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता तुम्हाला लगेच जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये डेटच सांगणार आहे की बाबा कोणत्या तारखेला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. भरपूर महिलांनी कमेंट्स करून विचारलेलं होतं. आता बघा, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. 2024 वर्ष संपलेलं आहे. 2025 वर्ष सुरू झालेलं आहे. आता बघा, जवळपास 2,47,00,000 महिलांना बघा लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत, म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता बघा, नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कधी संधी मिळणार त्या संदर्भात सुद्धा आता लवकरच अपडेट येणार आहे. आता ज्या महिलांना नवीन अर्ज करायचा आहे अशा महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी खुशखबर आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ज्या काही ऑथेंटिक अपडेट्स असतात त्या आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी आता या ठिकाणी खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, डिसेंबरचा हप्ता जमा झाला आणि जानेवारीचा हप्त्याचा मुहूर्त ठरला. या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा जमा होणार 1500 रुपये. तर बघा, पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा होणार आहेत. तर आता बघा, त्या संदर्भात आपण अपडेट जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला आता मी डेटच सांगतो. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर या ठिकाणी बघा, महायुती सरकारने नुकत्याच बघा काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. तर आता त्या संदर्भात आपण ऑथेंटिक अपडेट्स जाणून घेऊया. तर बघा, महायुती सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना बघा दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत पैशाचे वितरण सुरू असून आतापर्यंत बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा आता पाठीमागे झालेला महिना, या 6 महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे जवळपास आतापर्यंत 6 महिन्याचे सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत. आता बघा, तुम्हाला 6 हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. आता सर्व लाडक्या बहिणींना 7व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत. संक्रांतीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना आता लगेच पैसे देण्यात येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर ती डेट सांगणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना निवडणुकीत मोठी गेम चेंजर ठरली होती. त्यामुळे महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींवरती खूप खुश आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फटाफट पैसे पाठवणार आहे. तर बघा, विधानसभा निवडणुकीत या योजनेवरून मोठ्या प्रमाणात चर्चा देखील रंगल्यात. महाविकास आघाडीकडून निवडणुका झाल्यात की ही योजना लगेच बंद केली जाईल असा दावा करण्यात आला होता. परंतु बघा, त्यामुळे
त्यामुळे बघा निवडणुकीनंतर या योजनेचा 6वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार हा प्रश्न सर्वांचा होता आणि महिलांना दागदुखी वाटत होती. मात्र महायुतीने सातत्याने सांगितलं की ही योजना बंद पडणार नाही. उलट या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशामध्ये आम्ही भविष्यात वाढ करू असं सुद्धा म्हटलेले आहे. तर या ठिकाणी बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले की बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही आता तुम्हाला 1500 देत आहोत. तसेच त्यांनी 2100 देण्याबाबत सुद्धा घोषणा केलेली आहे. 2100 रुपये तुम्हाला मार्च महिन्यानंतर मिळणार आहेत. साधारणतः एप्रिल महिन्यापासून महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय घोषणा केली की बघा त्यांनी सांगितलेलं आम्ही 1500 देणार, 1500 चे 2100 करणार, त्यानंतर 2100 चे आम्ही 2500 करणार आणि 2500 चे आम्ही 3000 करणार आणि भविष्यामध्ये 3000 पेक्षा जास्त देताना आमचं हे महायुतीचे सरकार हात आकडता घेणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बघा काल परवा त्यांचा इंटरव्ह्यू झालेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा. त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की त्यांनी काय म्हटलं की बघा लाडका शेतकरी योजना असेल, त्यानंतर बघा लाडका शेतकरी योजना असेल, त्यानंतर लाडका भाऊ योजना असेल, त्यानंतर लाडकी बहीण योजना असेल किंवा लाडके ज्येष्ठ नागरिकांची योजना असेल किंवा इतर कोणत्याही योजना असतील त्या सर्व योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत. एकही योजना बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एकही योजना लाडकी बहीण योजना असेल एकही योजना बंद पडणार नाही. सर्व योजना सुरूच राहणार आहेत, परमनंट राहणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत सर्व योजना परमनंट आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा आता तुम्ही काळजी करण्याची गरज नाहीये. तर या ठिकाणी बघा आता महायुती सरकारचा जो 2100 रुपयाचा निर्णय आहे त्या संदर्भात अपडेट आलेले आहे. तर महायुतीने या योजनेअंतर्गत भविष्यात 2100 रुपये देऊ अशी ग्वाही दिलेली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणजेच नवीन वर्षात जो अर्थसंकल्प सादर होईल त्या अर्थसंकल्पानंतर या योजनेची रक्कम 2100 रुपये होऊ शकते. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे संकेत दिलेले आहेत. तर बघा आता तुमचा जो 2100चा निर्णय आहे तो या ठिकाणी बघा मार्च महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामध्ये त्यावरती निर्णय घेतला जाणार आहे. सध्या तरी अशी अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट अर्थातच एप्रिल 2025 पासून योजनेची रक्कम 2100 रुपये होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बघा आता लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त 2 ते 3 महिने वाट पाहायची आहे. त्यानंतर तुम्हाला 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. सर्व महिलांच्यासाठी सूचना आहे. त्यानंतर बघा दरम्यान आता या योजनेच्या संदर्भात एक नवीन लेटेस्ट माहिती समोर आलेली आहे. ती म्हणजे या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अर्थात 7वा हप्ता जानेवारी महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. बघा जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे त्या संदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे की हा जो हप्ता आहे हा हप्ता लगेच आता महिलांना देण्यात येणार आहे. आता बघा काही दिवसापूर्वीच म्हणजे काल परवा डिसेंबरचा हप्ता वाटप झालेला आहे. परंतु आता जो जानेवारीचा हप्ता आहे तो सुद्धा लगेच महिलांच्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे. सर्व महिलांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट आता आनंदाची बातमी काय आहे ती तुमच्यासोबत शेअर करतो. त्यापूर्वी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा आणि जरी तुम्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपल्याला 100K सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत. तर बघा आनंदाची बातमी अशी आहे की या योजनेचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना फडणवीस सरकारने आखलेली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहे. बघा तिसऱ्या आठवड्यापर्यंत जाणार नाही, साधारणतः दुसऱ्या आठवड्यात पैसे जमा होतील. आता ते का होतील ते पण सांगतो. बघा आता तुम्हाला सर्वांना माहित आहे जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतचा सण असणार आहे. त्यामुळे बघा लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होवी या उद्देशाने महायुती सरकार तुम्हाला संक्रांतीला पैसे पाठवणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर बघा संक्रांती आधी महिलांना 7वा हप्ता दिला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही. यामुळे संक्रांतीच्या आधी या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. परंतु बघा आता संक्रांतीला सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे. लाडक्या बहिणींना दुप्पट पैसे मिळणार. तुम्ही व्हिडिओचं थंबनेल पाहिलेलं होतं. 7वा हप्ता तुम्हाला आता लगेच मिळणार आहे. दुप्पट पैसे मिळणार. कसे मिळणार आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. तर बघा लाडकी बहीण योजनाचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्या संदर्भात अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर आता लाडक्या बहिणीला जानेवारी महिन्याच्या 7व्या हप्ता कधी मिळणार आहे याबाबत उत्सुकता लागलेली आहे.
तर आता बघा या संदर्भात एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे जानेवारीच्या हप्त्या संदर्भात। तर बघा याबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या 7वा हप्ता संक्रांतीमध्ये येण्याची शक्यता असल्याची सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। बघा मिळालेल्या माहितीनुसार बघा संक्रांत या ठिकाणी बघा कधी आहे तर बघा 14 जानेवारी या तारखेला संक्रांत आहे। तर 14 जानेवारीच्या 4 दिवस अगोदर म्हणजे बघा 9 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजे 7वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे।